या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव पारित. रामहरी जाधव पायउतार. भाजप राष्ट्रवादीच्या 13 संचालकांचे ठरावाच्या बाजूने मतदान. वैजापूर तालुक्यातील भाजप सेनेतील राजकीय कुरघोडींचे पडसाद आता वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसू लागलेत. शिवसेनेचे सभापती रामहरी कारभारी जाधव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बुधवारी झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. 18 संचालकांपैकी 13 संचालकांनी हात उंचावून मतदान करत अविश्वास ठरावाच्या बाजूने आपला कौल दिलाय. या ठरावासोबतच सभापती रामहरी जाधव यांना पायउतार व्हावे लागलेत. सन 2023 ते 2028 पंचवार्षिक निवडणुकीत 22 मे 2023 रोजी रामहरी जाधव यांची सभापतीपदी निवड झाली होती. मात्र संस्था उद्दिष्ट व नियमानुसार कामकाजात न करता संचालक मंडळाला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप संचालकांनी केला होता. मासिक बैठकीमध्ये सहमती किंवा विरोधाची विधिवत नोंदणी केली जात नव्हती. त्यामुळे कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक प्रयत्न होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर 2 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे 13 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण झराड यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व संचालकांना नोटीस बजावून 11 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत 13 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर शिवसेनेचे रामहरी जाधव यांच्यासह 5 संचालक या सभेत गैरहजर राहिले. यावेळी सहाय्यक निबंधक तथा पदसिद्ध अधिकारी किरण चौधरी, बाजार समिती सचिव प्रल्हाद मोटे व सहाय्यक सचिव सुनील निकम यांनी या प्रक्रियेसाठी सहकार्य केले. मागील 2.5 वर्षापासून शिंदेच्या शिवसेनेचे सभापती रामहरी जाधव आणि भाजपच्या उपसभापती शिवकन्या पवार यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा कारभार सुरू होता. संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे 6, भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीचे 7 असे एकूण 18 संचालक होते. मात्र नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजप सेनेतील अंतर्गत मतभेद झाले. त्यानंतर काही संचालक भाजपसोबत आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाठिंब्याने एकूण 13 संचालक एकत्र आल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलाय. अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये शिवकन्या पवार, काकासाहेब पाटील, अविनाश गालांडे, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ, रजनीकांत नजन, गणेश इंगळे, विजय ठोंबरे, शेख रियाज व बाबासाहेब गायकवाड तसेच प्रशांत त्रिभुवन यांचा समावेश होता. तर शिवसेनेचे सभापती रामहरी जाधव, संजय निकम, प्रवीण पवार, कल्याण जगताप व गोरख आहेर हे सभेला गैरहजर राहिले. दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार समितीत स्पष्ट बहुमत झाले आहे. त्यामुळे पुढील सभापती कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर भाजप नेते तथा नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांचा निर्णय मात्र महत्त्वाचा ठरणार आहे. संजय पगारे, वैजापूर टाइम्स, वैजापूर.